मॉर्निंग एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आहे संडे, त्यामुळे आज माझं केस धुवायचे। सो ना केस इतकी कमी होती ह्याच्यासारखं इथं होतं, बट नाव केस आलेत मला इथं। तर त्याचा मी राज सांगते तुम्हाला, एक सेकंड। राज आहे हे तेल। हे जे तेल आहे ना, ते मम्मी पप्पा आमचे केरळला फिरायला गेलते, मम्मी पप्पा सत्यम। तर तेव्हा त्यांनी आणलेलं ते इतकं माझ्यावर तरी सूट झालंय ना, जी पण अशी काय म्हणते त्याला, जिथं मला केस नव्हती तर पुढं ॲक्च्युली इथं अजून पण आहे थोडंफार, ते पण आता होईल कवर। सो त्यासाठी मी ना आंघोळीला जायच्या अगोदर 10 मिनिटं असं फक्त मुळ्यांना लावायचं हे केस, पूर्ण केसांना लावायचं। सो तुम्ही लावते म्हणजे काय म्हणतात त्याला, जे केसांचं व्हॉल्यूम आहे ते वाढते। माझे केस खूप जास्त पातळ आहेत, खूप जास्त सिल्की आहेत। तुम्हाला केस चांगली पाहिजे असतील, लॉंग पाहिजे असतील, पहिली गोष्ट तुमच्या जेनेटिक मध्ये असायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑइलिंग इम्पॉर्टंट आहे। जास्त पण नाही, पण केस चांगली राहतील तेवढं तर ऑइलिंग केलं पाहिजे। आणि मी तर करते, जेव्हा मी मम्मीकडून ऑइल करते तेव्हा तर मग असं ऑइल टिपकत असते, एवढं तेल लावते मम्मीची। मम्मी माझं मीच लावते, मला पण एवढं तेल नाही आवडत। आणि माझे केस ना असे स्ट्रेटनिंग केल्यासारखी आहेत, एकदम स्ट्रेट। तर सगळ्यांना असं वाटतंय की मी स्ट्रेटनिंग करते, पण असं काही नाही आहे, मी बिलकुल नाही करत। पहिली गोष्ट मी वेणी घालत नाही, त्यामुळे ती एवढी जास्त स्ट्रेट असते। वेणी घातली का मग माझी पण थोडीशी कर्ली होते, तसं आता मी वेणी घातलेली सो झालेत थोडीफार वेणी। जर तुम्हाला असं काय पाहिजे असेल तर तुम्ही वेणी घालू नका, आंबाडा बांधा जसं मी बांधते वरती गोल गोल करून। ते मम्मी सारखा नाही, मम्मी सारखं बांधलं ना हे खालचं असं वर येते, सो ती विचित्र दिसते, त्यामुळे गोल गोल करून बांधा। सो आता मी भेटते तुम्हाला केस धुतल्यानंतर। मस्त केस वॉश केलेले आहेत आणि ते अजून वाळायचे आहेत, ज्याला टाईम लागतं ॲक्च्युली। तर जसं की मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आमच्यात सोलार बसवायला येणार आहेत आणि सोलार पॅनल बसवायचं आहे सगळ्या गोष्टी। तर फायनली आज ते आलेले आहेत आणि ते प्रॉपर कोल्हापूरचे आहेत, तर त्यांच्याकडून आम्ही ते घेतलेलं आहे। तर मी तुम्हाला दाखवते कुठं कसं काय बसवायचं आहे, कारण की ऑलरेडी ना आमच्यावरती एक सोलार आहे जे पाण्याचं आहे, पण आता जे लाईटचं सोलार बसवायचं आहे, आय डोंट नो कुठं बसवणार आहेत ते आता। सो दाखवते पण तुम्हाला, चला। त्यांनी स्टार्ट केल्यानंतर मी वरती गेले आणि बघितलं काय करतायत। तर त्यांनी बघत होते की कोणत्या ठिकाणी जास्त सूर्यप्रकाश येईल, म्हणजे तिथं आपण हे जे सोलार पॅनल्स आहेत ते उभे करूया, म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी त्याला सोपं जाईल। तर हे बघून आल्यानंतर मी खाली आले, कारण की खूप माणसं होती तिथं। तर आता मी तुम्हाला सगळं तयार झाल्यानंतर दाखवते की ते कसं दिसतंय। हेच आमचे पप्पा शिक्षक आहेत, ते मुलांना शिकवतात। तर आता मी पप्पांचा शिक्षक दाखवते, जो योगाचा शिक्षक आहे। एक सेकंड, हाय कर, होय हाय कर, हाय कर। दाखव तू चंद्रकोर बाई, कितवीला आहे तू सांग? पहिलीला। तू योगा करतो? काय नाही, आम्ही बघितला तुझा व्हिडिओ। काय करत नाहीत बाबर काका? मग कोण करत? नामदेव काका, नामदेव काका माझे बाबा आणि रमेश काका नाही का? नाही, बाबर काका काय करत नाहीत म्हणतोय। नको बाबा, उडी बिडी होय, पाय बाबा, पाय पोहतो दे, नाही काय पण होऊ दे, नको। लंगडा आजी आधी बघू हाताचं बरं झालं का? मगाशी काल पण पडला, काल का परवा ना? कुठला फुटे बघ कॅमेरा कुठला सांग बर, तू काय सांग बर। साधा साधा आहे, बघू कसला आहे, दिसतोय का तू यात? दिसतोय?
मी सांगतो लगेच सांगतो थांब फोन कर थांब फोन करतो फोन येतं की नाही थांब सांगतो कॉल गेला खाली बोल सांगितलं हो इथं ऐक की थांब तू आहे अरे सत्यम ती काय म्हणते तुमची पोरं गेम खेळते मला देत नाही म्हणते ती हो काय म्हणते ती बघ काय रे सांगू गेम खेळू देत नाही तर गेम खेळू देत नाही म्हणते ती बघ ती नाही मला बघ गेम खेळू देत त्याला नाही काय बी म्हणते हा आहे का तू सत्यम दादा काय पण म्हणते म्हणते मारी नाही त्याला मारील म्हणते रे मला बॉल मारला बॉल म्हणलाय आता खाली गेला मग तू फुसफुस आहे बॉल म्हणलाय तू ती जोरात लागते पण जोरात लागतोय बरं जरा देतो दादा देतो म्हणलाय जरा तुमचे पोरं गेम खेळून देत नाही म्हणतोय मला नव्हतं माहिती पप्पा एवढं बोलतोय पप्पांना खाली आलोय आणि आलाय आणि म्हणतोय तुमची पोरं मला गेम खेळून देणार खरंच हल्लीची पोरं इतकी आहेत की नाही बास ती मला गेम खेळायला देणार बॉल खेळत नव्हतं मारीन म्हणते तू त्याला तुमचं पोरं मारीन म्हणते. स्पंजने बॉल होता ग खेळत होतं आता आम्ही मस्त बाहेर बसणार आहे कारण की वातावरण पण छान झालंय आणि मेन गोष्ट म्हणजे वायफाय पण झालं आमचं काम चालू असल्यामुळं आणि फॅन पण बंद आहे इन्व्हर्टर बंद असल्यामुळं इन्व्हर्टरला कनेक्शन आहे आमच्या फॅनचं सगळंच बंद आहे जो आत बसू पण वाटे ना त्यामुळे बाहेर येऊन बसलोय मस्त पावसाचं वातावरण झालंय आणि आमची जी गँग आहे ती पण आता एक एक जण यायला लागली आमच्याकडे तुम्हाला दाखवते थांबा आमची म्हातारी ही तिची लेकरं तिथे एक इथे एक आहे आणि इथं ते पॅनल बसवायचं चालू आहे मी ते झाल्यावर जाते कारण की त्याला माणसं आहे तिथं मला नाही जाऊ वाटत ॲक्च्युली मी जाणार होते पप्पांना म्हटले वरचे व्हिडिओ घ्या तर किती घेतलेत काय माहिती इथं जे पॅनल्स आहेत ते सगळे लावून झाले होते आणि आता फक्त इलेक्ट्रिसिटी जॉईन करायचं राहिलं होतं आणि ते इलेक्ट्रिशियन करून जाणार होता सो त्यांनी फक्त सोलार पॅनल बसवून जाणार होते आणि हे जे सोलार पॅनल आहेत ते आमचे टाटा कंपनीचे आहेत आणि हे अपडेटेड व्हर्जन आहे सोलार पॅनलचं कारण की अगोदरचे जे सोलार पॅनल होते ते एकाच बाजूने सूर्यप्रकाश डिटेक्ट करायचे पण आता जे सोलार पॅनल नवीन आलेत ते दोन्ही बाजूने डिटेक्ट करते गाईस सत्यमने मस्त पान आणले आणि हे मला खूप आवडतं आणि मला ना पान खायचं म्हटलं का वेगळीच एनर्जी येते सो झोपताना आता आणलंय त्यांनी येस मी पान खाते आणि मला सांगा कुणाकुणाला पान आवडतं आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट